29 वर्षांनी 5 ते 8 जानेवारी दरम्यान रणजी क्रिकेट सामने होम मैदान येथे पार पडणार आहेत। येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी ते 8 जानेवारी 2024 दरम्यान शहरांमध्ये रणजी सामना आयोजित करण्यात आला असून हे रणजी सामने इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे होणार आहेत। तब्बल 29 वर्षांनंतर रणजी सामन्यांचे योग आले असून सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली आहे। हे सामने 5 जानेवारी रोजी 9 वाजल्यापासून 30 मिनिटांनी या खेळाला प्रारंभ होणार आहे। 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत हे रणजी सामने चालणार आहेत। मागील 2 महिन्यांपूर्वी पावसाळ्यात सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र रणजी आणि U23 संघात सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सराव शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सन्मान केला आणि रणजी सामन्याची संधी देण्यात आली। सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या रणजी सामना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थिती दाखवावी, सामन्यादरम्यान खेळाडूंना प्रोत्साहन देत सामन्याचा आनंद लुटावा असं आवाहन यावेळी करण्यात आले। सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज मनोरमा कॉन्फरन्स हॉल कोटणीसनगर विजापूर येथे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन माननीय रणजित दादा, त्याचप्रमाणे धैर्यशील भैया आणि अध्यक्ष दिलीपराव मानेसाहेब, रेंबोर्सू सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते। या 2024 मध्येच म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी 5 ते 8 या कालावधीमध्ये सोलापूरच्या पार्क स्टेडियमवर सकाळी 9:30 ते 4:30 पर्यंत क्रिकेटचा आपल्याला अप्रतिम खेळ पाहण्याची संधी रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून मिळत आहे। 29 वर्षानंतर ही संधी मिळालेली आहे। या संधीचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील अंडर 14, अंडर 16, 19 किंवा ज्या ज्या खेळाडूंना वाटतं की आपण आर्शिन कुलकर्णीची कारवाई करावी किंवा IPL मध्ये आपलं नाव लौकिक आपण निर्माण करावा, त्या सर्वांनी या खेळाचा आनंद लुटावा आणि या रणजी ट्रॉफीला सोलापूर जिल्ह्यामधून सर्वांना हा खेळ पाहता येईल। 9:30 वाजता तिथं बसण्याची सोय अतिशय चांगली आहे। पार्क स्टेडियमचे सर्व दरवाजे उघडे आहेत। पार्क स्टेडियममध्ये हा खेळ आपल्याला मोफत पाहता येणार आहे आणि खेळाचा आनंद लुटता येणार आहे। त्यामुळे या पार्क स्टेडियमवरती आपण 5 ते 8 जानेवारीमध्ये आपली उपस्थिती देऊन सोलापूरच्या या भूमीवरती होत असलेल्या या खेळाला प्रोत्साहन द्यावं हीच विनंती डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मी करतो। 29 वर्षांनी सोलापूर क्रिकेट असोसिएशनला आणि सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना रणजी सामना पाहण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। गेले 5-6 वर्ष सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सराव शिबिरं असतील किंवा अंडर 23, अंडर 14चे BCCI लेवलचे सामने या ठिकाणी आयोजित केले आणि तो परफॉर्मन्स बघून BCCI आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आम्हाला रणजी सामन्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। जवळजवळ 29 वर्षांनी या ठिकाणी स्पर्धा होते। माझी सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व क्रिकेट शौकीनांना विनंती आहे की आपण येत्या 5 जानेवारीपासून 4 दिवस या स्पर्धा चालणार आहेत तर आणि ही स्पर्धा पूर्ण पाहण्यासाठी मोफत आहे। सगळ्यांनी येऊन पाहावी। यात आपले नावाजलेले खेळाडूसुद्धा या मॅचेसमधून खेळणार आहेत। संधी कोणी गमवू नये आणि सगळ्या स्पोर्ट्स पर्सनना या ठिकाणी येऊन पाठिंबा द्यावा आणि आनंद लुटावा अशी मी विनंती। सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सोलापूर शहरामध्ये 5 ते 8 तारखेपर्यंत रणजी मॅच आपण सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतलेली आहे आणि ती मॅच 5 तारखेला सकाळी 9:30 वाजता त्या मॅचचा शुभारंभ होईल आणि जवळजवळ 28-29 वर्षांनी सोलापूरला रणजी स्पर्धा भरवण्याचा मान जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मिळालेला आहे। नवीन खेळाडूंना याची प्रेरणा मिळेल। नवीन खेळाडू मणिपूर आणि महाराष्ट्राचा हा सामना राहणार आहे आणि सगळ्या सोलापूर शहरवासियांना जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो मी की आपण सगळ्यांनी या मॅचचा लाभ घ्यावा। सोलापूरमध्ये अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत। याच्यापूर्वी पण चांगले क्रिकेटपटू होऊन गेले। आता सध्यासुद्धा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळाडू तयार होत आहेत
आणि ह्या रणजीमुळं परत लोकांना प्रेरणा मिळेल. सगळ्यांनी विनंती करतो की आपण ही मॅच 4 दिवस सातत्यानं बघायला यावं आणि सगळ्या शिक्षण संस्था असू द्या, शाळा असू द्या, सगळे काय म्हणजे त्यांना सुट्टी देण्याचा अधिकार आहे. ते सुट्टी देऊन विद्यार्थ्यांना, खेळाडूंना आपण या मॅच बघण्यासाठी आणावं. आणि सोलापूरच्या प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की आपण ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना एक सहकार्य करण्याच्या भावनेने आपण सगळ्यांनी उपस्थित राहून हे आपलं सोलापूरचं नाव लौकिक करावं आणि सोलापूरचं वैभव वाढवावं एवढीच मी आपल्या सोलापूरकरांना विनंती करतो. आणि जी आपल्याला मॅच आपल्याला मिळाली त्यामुळं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मी आभार मानतो. या पत्रकार परिषदेला संघटनेचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते पाटील, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव चंद्रकांत रेमरसू, खजिनदार संतोष बडवे उपस्थित होते.